नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अश्विनी फॅशन या चॅनेलवरती आपण आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे 34 साईज कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगपासून ते पूर्ण स्टिचिंगपर्यंत पूर्ण व्हिडिओ पार्टमध्ये. आज आहे आपला पार्ट 1. तर आपण पेपर कटिंग करणार आहोत समोरच्या भागाचं. त्यासाठी आपल्याला आपल्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13, तयार उंची आहे 12 इंच. 1 इंच प्लस करून आपण त्याच्यामध्ये 13 इंच उंची घेणार आहोत. पाहू शकता, 13 इंच आपण समोरच्या भागाची उंची घेतलेली आहे. कटोरी ब्लाऊज आहे हा 34 साईजचा. 2.25 इंच गळा रुंदी राहील. हे आपण समोरच्या भागाचं कटिंग करत आहोत कटोरीचं. 2.25 इंच गळा, 2.25 इंच आपलं शोल्डर राहील. 2.25 इंच क्लायंटच्या ब्लाऊजचं तयार शोल्डर आहे. तर आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. 2.25 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे. मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच. 5 इंच आपण मोंढा घेणार आहोत या ठिकाणी. मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपण पूर्ण पार्ट टाकले होते, ते तुम्ही पाहिले की नाही 42 साईज कटोरी ब्लाऊजचे? पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन पहा, अश्विनी फॅशन या चॅनलवर. 42 साईज कटोरी ब्लाऊजचे 1 पासून 8 पर्यंत पूर्ण पार्ट आहेत, पेपर कटिंगपासून ते ब्लाऊजच्या फिटिंगपर्यंत. आता आपण या ठिकाणी आपला गळा टाकून घेणार आहोत. समोरचा गळा आहे आपला 5 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 5.5 इंचाचा आपण इथं समोरचा गळा घेऊया. गळा रुंदी 2.25 इंच. 36-38 साईजचं जे ब्लाऊज असतं, 38 साईजपर्यंतच्या ब्लाऊजला आपल्याला 2.25 इंचाचा गळा पुरेसा होतो. 40 पासून पुढच्या साईजच्या ब्लाऊजला आपण 2.5 इंच गळा घ्यायचा, जेणेकरून आपले ब्लाऊज व्यवस्थित कस्टमरला बसतील. 5.5 इंच गळा उंची आणि 2.25 इंच गळा रुंदी आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. अर्धा इंचावर आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे समोरच्या. गोल गळा आहे आपला समोरचा. या ठिकाणी आपण आपल्या गळ्याला आकार दिलेला आहे. आता आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण रुंदी टाकूया. आपल्या ब्लाऊजची पूर्ण रुंदी आहे 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. 8.5 इंच म्हणजे हा आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे. दोन इंच या ठिकाणी आपण शिलाई मार्जिन टाकूया, म्हणजे 10.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन 1.5 इंच पण टाकू शकता. आता आपण मोंढा टाकूया 1 इंच. समोरचा मोंढा आपल्याला 1 इंचावर द्यायचा असतो. मोंढ्याला आकार द्यायचा. समोरचा मोंढा आपण 1 इंचाचाच नेहमी ठेवत असतो आणि पाठीमागचा मोंढा 1.5 इंचाचा, हे लक्षात ठेवायचं आहे. खालच्या साईडला आपण ब्लाऊजची पूर्ण रुंदी टाकूया 8.5 प्लस 2 इंच. आणि याचा पूर्ण बॉक्स तयार करून घेऊ. आता आपला हे पूर्ण बॉक्स तयार झाला. आता आपला याच्यामध्ये कटोरी आणि क्रॉसपट्टी टाकायची. खालच्या साईडला सर्वप्रथम आपण क्रॉसपट्टी टाकूया. क्रॉसपट्टी आहे आपली 2.25 इंच तयार. तर आपण या ठिकाणी 2.5 इंच घेऊया आणि नंतर आकार देण्यासाठी पुन्हा 1.5 इंच. पाहू शकता, 1.5 इंचावरून नंतर आपल्याला असा आकार द्यायचा असतो क्रॉसपट्टीला. खालच्या साईडला आपण कमरेच्या साईडला 2.5 इंच घेणार आहोत आपली क्रॉसपट्टी. 2.5 आणि 2.25ला आपण नंतर मिळवणार आहोत.
आता आपण 2.5 आणि हे 2.25 दोन्ही मिळवून घेऊया. कमरेच्या साईडला 2.5 इंच आणि गळ्याच्या साईडला 2.25 इंच. म्हणजे तयार कटोरी 2.25 आणि 2.25. कमरेच्या साईडला 2.25 होईल आणि गळ्याच्या साईडला 2.5 इंच तयार होईल. आता आपण कटोरीचं माप या ठिकाणी टाकूया. कटोरीचं माप टाकत असताना आपल्याला कटोरीची रुंदी टाकायची आहे. आपल्या मापाच्या ब्लाऊजच्या तयार कटोरीची रुंदी आहे 5 इंच. तर या ठिकाणी आपण 5 इंच रुंदी टाकू आणि मोंढ्याच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर आतल्या साईडला एक टिक करून घ्यायची. 2.5 इंच मोंढ्याच्या मधोमध एकदम दाखवल्याप्रमाणे. आणि गळ्याच्या साईडला 2.25 इंच गळा घेऊन थोडासा टेप असा क्रॉसमध्ये, ज्या ठिकाणी आपण गळ्याला आकार दिलेला आहे ना तिथे टिक करायची. ज्या ठिकाणपासून आपण गळ्याची सुरुवात केलेली आकार देण्याची तिथून 2.5 आणि नंतर 5 असे ही तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे. आता आपले हे सर्व पार्ट समोरचे तयार झालेले आहेत. ब्लाऊजची उंची आहे 13, 12 + 1 इंच 13 इंच. 34 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे हा, ज्याची रुंदी आहे 8.5 + 2 इंच. मोंढा आहे 5 इंचाचा, गळा आहे 5.5 इंच. कटोरी आहे 5 इंचाची आणि ही आपली खालची क्रॉसपट्टी आहे. आता आपण सर्व भागांचं कटिंग करू. हे आपले शोल्डरचा भाग, कटोरी आणि ही क्रॉसपट्टी आहे. तर आपण गळ्याच्या साईडने आता कटिंग करायला सुरुवात करूया. आता आपल्याला हे पूर्ण भाग कटिंग करून घ्यायचे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असा हा सोप्या पद्धतीने माहिती आहे. त्यांनी लक्षपूर्वक बघितली तर त्यांच्या खूप उपयुक्त पडेल. त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि मराठी भाषेमध्ये मी पूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. पूर्ण भाग सावकाशपणे आपल्याला इथे कट करून घ्यायचे. या ठिकाणी आपण गळ्याची साईड कट करून घेतलेली आहे. आता आपण क्रॉसपट्टी, शोल्डरचा भाग आणि कटोरी हे सर्व भागे कट करणार आहोत. कटिंग करण्यासाठी तुम्ही छोटी कात्री पण वापरू शकता. क्रॉसपट्टी आपली कटिंग झालेली आहे. आता आपण कटोरी आणि शोल्डरचा जो भाग आहे तो कट करून टाकू. पुन्हा एकदा सांगते, हा आहे 34 साईजचा कटोरी ब्लाऊज, ज्याची उंची आहे तयार 12 इंच. मोंढा आहे 5 इंच. समोरच्या गळ्याची गळा खोली आहे 5.5 इंच. गळा रुंदी आहे 2.25 इंच आणि पूर्ण रुंदी आहे 8.5 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं पूर्ण समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओला लाईक करत जा, छान छान कमेंट करत जा आणि माझ्या चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा. हे आपलं पूर्ण कटिंग समोरच्या भागाचं झालेलं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ही जी कटोरी आहे तर ही कटोरी आपल्याला पेपरवर वाढवून घ्यायची आहे. तर उद्याच्या भागामध्ये तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते पाहायला मिळेल. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. 34 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे हा आपला. पूर्ण ह्याचं समोरच्या भागाचं कटिंग मी तुम्हाला अगदी सावकाशपणे दाखवलेलं आहे. तर मग कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट करा. धन्यवाद.